सो पोल शू आपण आर्मेचर कोअर पाहिली राईट. आर्मेचर कोअरमध्ये इतका लेट का जॉईन करतात, पटपट करून घ्यायचं ना, वेळ घालवायचं नुसतं. हे बघा दिसत आहे तुम्हाला, मगाशी मी हा एक पॉईंट सांगितला, एअर होल्स दिसतात, दीज आर द एअर होल्स राईट. आणि ही कीवे आहे, शाफ्टची कीवे दाखवली. एअर होल्सचा वापर कशासाठी तर एअर सर्क्युलेशनसाठी आहे, कूलिंग पर्पज ऑफ एअर आर्मेचर कोर्स. हा तुमचे स्लॉट्स दिसत आहेत. या स्लॉट्सच्या मध्ये काय केले, तुमचे ज्या नंबर ऑफ स्लॉट्स दाखवलेत, फक्त कंडक्टर्स दाखवलेले नाहीत. आणि ह्या लॅमिनेटेड स्लॉट्स आहेत. ओके, यू कॅन सी हिअर parallel slots. So this is about the armature core. आपण काय बघणार आहोत पुढं, आर्मेचर वाइंडिंग झालं, कम्युटेटर राईट. कम्युटेटर पाहणार आहोत. कम्युटेटर, yes, this one is the structure of commutator. You can see here commutator कुठला पार्ट आहे इथं, I will show you this part. ओके, याच्यामध्ये काय केलं बघा, लक्ष देऊन समजून घ्या. तर आपण कम्युटेटर, इट इज ॲक्च्युली मेड अप ऑफ कॉपर ॲज वेल. कम्युटेटर हा याचा पण शेप सेम आहे. कोणता शेप आहे, सिलेंड्रिकल ड्रम. अगेन इट इज सिलेंड्रिकल ड्रम. कशावर माउंट आहे, इट इज सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट. सिलेंड्रिकल ड्रम विच इज माउंटेड ऑन द शाफ्ट अलॉंग विथ आर्मेचर कोर. बघा, अलॉंग विथ आर्मेचर कोर म्हणजे काय, दिस वन ऑल्सो सिलेंड्रिकल ड्रम which is mounted on this shaft, as well as this commutator, this is also mounted on the shaft. So it is along with the armature core. Okay, so it is made up of large number of wedge segments. hard drawn copper चा वापर केला जातो. या ठिकाणी सेगमेंट्स आहेत, छोटे छोटे सेगमेंट्स असतात. इट इज इन्सुलेटेड फ्रॉम ईच अदर बाय युझिंग द थिन मायका. मायकाचा वापर केला जातो सेगमेंटसाठी. आणि हे जे आहेत, 1 मिनिट, हे जे आर्मेचर वाइंडिंग आहेत, कोण लिहिते, आदित्य प्लीज डोंट राईट एनिथिंग. आदित्य, हा जो तुमचा सेगमेंट आहे, आर्मेचर वाइंडिंग जे सेगमेंट म्हणतोय आपण, ते कसे आहेत बघा. या ठिकाणी काय केले आहेत, हे आर्मेचर स्लॉट्स आहेत. आर्मेचर स्लॉट्समध्ये तुमचे वाइंडिंग्स प्लेस आहेत. त्या वाइंडिंग्स काही ठिकाणी काय केले आहेत, टॅप केलेले आहेत. आर्मेचर वाइंडिंग इज टॅप्ड. इथे एक टॅप केला आहे बघा, दिसतोय. इथे एक टॅप आहे, इथे एक टॅप आहे. अशा काही नंबर ऑफ पोझिशनला काय केलेलं आहे, टॅपिंग केलेलं आहे, सक्सेसिव्ह टॅपिंग केलेलं आहे टू द व्हॅरियस सेगमेंट. का तर जेवढे हे स्लॉट्स आहेत तेवढेच कम्युटेटरचे नाही आहेत. त्यामुळे काय केलं आहे, हे जे आर्मेचर वाइंडिंग्स काय केलेलं आहे, टॅप केलेले आहेत आणि ते इथं दिले आहेत. हा सेगमेंट आहे तुमचा, ॲल्युमिनियमचा कलर दिसतोय बघा त्याला, तो तुमचा सेगमेंट आहे, त्याला तिथं टॅप केलेला आहे. सो या पर्पज काय आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस कम्युटेटर. इट कन्वर्ट्स अल्टरनेटिंग EMF. अल्टरनेटिंग EMF कोणामुळे तयार झालं, आर्मेचर कोअरमुळे. काय प्रोसिजर होती, जेव्हा आपण आर्मेचर कोअरमध्ये काय होणार आहे, आर्मेचर कोअर इट इज ड्रिवन बाय अ प्राइम मूवर, देन इट विल कट द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स and it produces the EMF. That EMF it is alternating EMF असेल. That alternating EMF is converted into DC voltage. That alternating EMF which is generated internally, it is converted into DC voltage with the help of commutator. So function of commutator is to convert alternating EMF into DC voltage. So it is looks like a similar to, कशासाठी सिमिलर आहे, कशाबरोबर सिमिलर आहे ते. कम्युटेटरला आपण दुसरं नाव काय देऊ शकतो, आपल्या जे आतापर्यंत शिकलाय त्याच्यामध्ये, आठवा बरं. पर्पज काय, करेक्ट, एक्झॅक्टली ओंकारचा वन, करेक्ट, एक्झॅक्टली करेक्ट. सो इट विल बी रेक्टिफायर. कम्युटेटरचं वर्किंग कसं आहे, इट इज अ रेक्टिफायर सारखं वर्किंग आहे. का तर अल्टरनेटिंग EMF जे जनरेट होत आहे, दॅट इज कन्वर्टेड इंटू
DC voltage, so it works as a rectifier. It works as a rectifier. आता हा कम्युटेटर कसं करणार कन्वर्ट? पहिल्यांदा तो काय करेल, आर्मेचर कंडक्टर्स करून करंट कलेक्ट करेल. It will collect that current from the armature conductors and then it pass to the external circuit or load through brushes. थ्रू कोणाच्या करणार आहे तर ब्रशेसच्या करेल. क्लिअर? सो मटेरियल कोणतं वापरलं आहे कम्युटेटर सेगमेंटसाठी? मटेरियल कोणतं आहे? इट इज मेड अप ऑफ कॉपर. आणि जे इन्सुलेटिंग मटेरियल कोणतं आहे? मायका. लक्षात ठेवा, इन्सुलेटिंग मटेरियल त्या प्रत्येक सेगमेंटसाठी इन्सुलेटिंग मटेरियलचा वापर केला जातो. इट इज द मायका. नेक्स्ट आहे ब्रशेस. ब्रशचं काम काय? सिम्पल. इट कलेक्ट द करंट फ्रॉम द आर्मेचर टू द एक्सटर्नल लोड. काय करणार आहे? आर्मेचर. आता हे सगळं आर्मेचरमध्ये येते ना तुमचं बाकीचं हे हा स्ट्रक्चर. सो इट विल ट्रान्सफर. करेक्ट. इट विल ट्रान्सफर और इट विल कलेक्ट द करंट फ्रॉम, सिम्पल डेफिनेशन, it will collect the current from armature and gives to the external load. हे ब्रशेस कशापासून बनलेले असतात? अगेन इट इज मेड अप ऑफ कार्बन. इट इज मेड अप ऑफ कार्बन. फंक्शन काय आहे? टू कलेक्ट द करंट फ्रॉम कम्युटेटर, यू कॅन से कम्युटेटर हिअर, अँड अप्लाय टू एक्सटर्नल लोड. कारण का बघा कार्बनची पोझिशन कुठे आहे? आफ्टर द कम्युटेटर आहे. सो यू कॅन फंक्शन एक्झॅक्टली काय सांगू शकता? इट कलेक्ट्स करंट फ्रॉम द कम्युटेटर अँड अप्लाय टू द एक्सटर्नल लोड. सो दिस इज द वर्किंग ऑफ आर्मेचर ब्रशेस. आय थिंक आय हॅव शोन यू. मला वाटतं मी तुम्हाला एक इमेज पाठवली बघा, त्याच्यामध्ये ॲक्च्युअली कम्युटेटर पण दिसतोय आणि त्याच्यावरती ब्रशेस पण आहेत आणि ते कसं रोटेट होतं हे पण दिसतंय. राईट. माझ्याकडे आहे का चेक करते. नाही आहे, सॉरी. मी तुम्हाला सेंड केल्या मग माझ्या ह्याच्यात दिसणार नाही ती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. ओके. सो काही डाऊट आहे याच्याबद्दल? बोला. एनी डाऊट? काय काय झालं बघा. इंटरपोल्स फक्त राहिलेले आहेत, ते पुढे मी कंटिन्यू करेल. इंटरपोल हे फक्त काय म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्सचं, अजून जास्त मॅग्नेटिक फ्लक्स तयार व्हावे म्हणून यूज केला जातो. दॅट्स इट. त्याचा असा वेगळा काही पर्पज नाही. सो कन्स्ट्रक्शनमध्ये काही डाऊट आहे? आत्तापर्यंत जे झालं आहे कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये काय डाऊट आहे का? बघा काय काय शिकलो आहे आपण. फर्स्ट काय शिकलो आहे आपण? फर्स्ट तुम्ही मॅग्नेटिक फील्ड सिस्टम शिकलात. मॅग्नेटिक फील्ड सिस्टम कशासाठी असतं त्याचा पर्पज काय शिकलात. नंतर फ्रेम, त्याच्यामधला पहिला पार्ट होता फ्रेम किंवा योक. आउटर मोस्ट पार्ट आहे तो सपोर्ट द मेकॅनिकल सपोर्ट देतं आणि फिक्सिंग टू द मेन पोल अँड इंटरपोलसाठी आहे. सेकंड पार्ट तुमचा पोल अँड पोल शूज. पोल हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पोल आहे, त्याच्यावरती फील्ड वाइंडिंग बसवलेलं असतं आणि फील्ड वाइंडिंगला जेव्हा सप्लाय देतो त्यावेळेला ते मॅग्नेटिक पोल काय होतात? मॅग्नेटाईज होतात आणि त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स काय होते? प्रोड्यूस होते. कुठे प्रोड्यूस होतं? इट इज बिटवीन द एअर गॅप. नेक्स्ट पुढं काय सांगितलं मी? नेक्स्ट थर्ड पोल शूज. पोल शूज इट इज एक्सटेंडेड पार्ट ऑफ द पोल. त्यासाठी वापरलं आहे तर मॅक्सिमम फ्लक्स जनरेट होण्यासाठी. नेक्स्ट आहे सेकंड पार्ट, इट इज आर्मेचर. राईट. आर्मेचरमध्ये पहिला आहे आर्मेचर कोर आपण म्हणतो त्याला. त्या आर्मेचर कोअरमध्ये नंबर ऑफ स्लॉट्स आहेत. नंबर ऑफ स्लॉट्समध्ये आर्मेचर कंडक्टर्स बसवलेले आहेत. इंटरनली कनेक्टेड असतात, कॉपरचे बनलेले असतात. जेव्हा सप्लाय दिला जातो त्यावेळेला काय होणार? मॅग्नेटिक फ्लक्स कट होतील. मॅग्नेटिक फ्लक्स कट झाल्यामुळे EMF तयार होईल, अल्टरनेटिंग EMF तयार होईल. दॅट अल्टरनेटिंग EMF इज गिवन टू द कम्युटेटर. कम्युटेटरचं कामच आहे कलेक्ट करायचं करंट आर्मेचरकडून. कलेक्ट केल्यानंतर काय करेल? इट कन्वर्ट्स दॅट अल्टरनेटिंग EMF into the DC and it is given to the कार्बन ब्रशेसला देणार, ब्रशेसच्या थ्रू लोडला दिला जाईल. सो दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्शन ऑफ DC जनरेटर. सो आणखी काही डाऊट आहेत का? बोला. आता या ठिकाणी 4 पोल DC जनरेटरची डायग्राम दाखवली.
काय राहिले याच्यामध्ये रिमेनिंग? लक्षात ठेवा 2 वाइंडिंग असतात, एक म्हणजे फील्ड वाइंडिंग आणि दुसरं म्हणजे आर्मेचर वाइंडिंग. या ठिकाणी फील्ड वाइंडिंग इज स्टेशनरी, फील्ड वाइंडिंग इज स्टेशनरी वेअर ॲज आर्मेचर वाइंडिंग इज रोटेटिंग. का? मशीन आहे तर मशीनमध्ये फिक्स पार्ट आणि मुव्हेबल पार्ट असे 2 प्रकार असतात. आणि हे कशामुळे मुव्हेबल आणि फिक्स आहेत? तर बिकॉज ऑफ द एअर गॅप. एअर गॅप नसेल तर लॉक होऊन जाईल मशीन आणि मशीन फिरणार नाही. अल्टरनेट नॉर्थ अँड साऊथ पोल. एक 1 मिनिट. याच्यामध्ये नंबर ऑफ पोल जे हे केलेले आहेत ते N आणि S असंच कन्स्ट्रक्शन असतं मोस्ट ऑफ. ते का असतं वगैरे विचारायचं का? मला कळलं नाही क्वेश्चन ॲक्च्युली. राईट हँड थंब रूल माहिती आहे तुम्हाला? राईट हँड थंब रूल. या ठिकाणी राईट हँड थंब रूलचा यूज केलेला आहे. जेव्हा तुमचं करंट फ्लो होत आहे फील्ड वाइंडिंगमधून, जेव्हा तुमचा करंट हा फील्ड वाइंडिंगमधून पास होणार आहे, जेव्हा तुम्ही सप्लाय द्याल त्यावेळेला फील्ड वाइंडिंगमधून करंट पास होईल आणि इट विल प्रोड्यूस द अल्टरनेट N आणि S पोल काय होतात? प्रोड्यूस होतात. ड्यू टू द करंट फ्लोविंग थ्रू द फील्ड वाइंडिंग इट विल प्रोड्यूस द N and S poles alternately. These poles are produced at a particular core which is decided by the right hand thumb rule for a carrying circular conductor. म्हणजे सर्क्युलर कॅरिंग कंडक्टर जेव्हा तुम्ही प्लेस कराल त्यावेळेला तुम्ही राईट हँड थंब रूल वापरलात तर तुम्हाला लक्षात येईल की फील्ड वाइंडिंग जे आहे इट विल प्रोड्यूस दॅट अल्टरनेटिंग N आणि S पोल काय करतं? प्रोड्यूस करतं. अजून काही? एनी डाऊट? एनी डाऊट? काही डाऊट आहे का? लेक्चर आहे 12 वाजता कोणाचं? 12 वाजता कोणाचं लेक्चर आहे? माईक चालू करून कोणी बोला प्लीज. लगेच लेक्चर आहे का कोणाचं? एनीवन प्लीज. आवाज जातोय माझा? नो. ओके. सो मी कंटिन्यू करू थोडा वेळ. थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते बघणार आहोत. का इतकंच पुरेसे आज? मला असं वाटतं बेसिक थोडं थोडं घेऊया आपण. थोडं मी बेसिक घेते त्याच्यानंतर तुम्हाला वाचायला देईलच मी. वेट, थोडं वेट करा. कन्फर्म आहे की माझ्याकडे आठवत नाही. ओमकार चव्हाण, त्याचा अर्थ काय माहिती आहे का? मला काही डाऊट आहे. तुला काय आहे का डाऊट बेटा? यू आर रेजिंग युअर हँड. क्लासरूममध्ये जसं रेज करतो ना आपण हँड, तसं तू रेज केलंस आत्ता. काय डाऊट आहे? बोला. नसेल माझ्या मते, चुकून झालंय.